हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. याचे दाखवतो तुम्हाला. हा 7वा स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत 570 पासून वाचू आपण. इथून प्रसंग चालू आहे. श्री देवीजी म्हणतीये, राजन म्हणजे पर्वतराज हे हिमालयाला सांगतीये, हिमालयाला श्रीदेवी सांगतीये. काय सांगतीये इथे येऊ आपण. 571 पानावर कामाची गोष्ट वाचूया. 571 पान. वेदात सांगितलेल्या धर्माचा परित्याग करून जो अन्य धर्माचा अवलंब करतो, राजाला हवंय की त्या अधार्मिक व्यक्तींना आपल्या राज्यातून हाकलून द्यायचंय. ब्राह्मण लोक त्या अधर्मिकांशी ना बोलावं आणि ना त्यांना आपल्या पंक्तीत बसवावं. आता पहा मग काय लिहिलंय की ह्या जगतात वेगवेगळे अन्य जितके शास्त्र आहेत ते सर्व श्रुती आणि स्मृतीच्या विरुद्ध होण्यामुळे तामसी म्हटले जातात. त्या शास्त्रांची नावं आहेत वाम, कापाल, कौलक आणि भैरवागम. शिवाने मोहात पाडण्यासाठी म्हणजे धोका देण्यासाठी, मूर्ख बनवण्यासाठी ह्या शास्त्रांचं प्रतिपादन केलं आहे. यात कुठे कुठे वेदांचे अविरुद्ध अंश पण आहेत, म्हणजे वेदांच्या अनुसारच आहे. वेदज्ञ पुरुष त्या अंशाला ग्रहण करतो तर काही दोष नाही. वेदाहून भिन्न अर्थाला स्वीकार करण्यासाठी द्विज सर्वथा अनधिकारी आहे. अन्यथा वैदिक पुरुष सम्यक प्रकारे प्रयत्न करून वेदांचाच आश्रय घ्यावा. हाच शाश्वत धर्म आहे. आता यात आपण हे तर वाचलं. थोडीशी अजून कॉन्सेप्ट क्लिअर करतो की वर्तमानातील ब्राह्मण हे जे होते आपले हे आदि शंकराचार्य आणि वर्तमानातील जेवढे शंकराचार्य आहेत हे ब्राह्मण आहेत सर्व. हिंदू धर्माचे गुरु ब्राह्मण होते, हे ब्राह्मण आहेत कलियुगाचे ब्राह्मण. आणि ह्या कलियुगातील ब्राह्मणांना ह्या देवी पुराणामध्ये काय संज्ञा दिली आहे हे वाचूया थोडं. कारण हे आमचे धर्मगुरू असं म्हणतात की पुराणात जे लिहिले त्याला आम्ही सत्य मानतो. तर कृपया हे परत एकदा वाचा आणि सुधरा. दासाची ही प्रार्थना आहे. समाज शहाणा झालाय. पहा हे तेच देवी भागवत चाललं आहे. तुम्हाला दाखवतो. 471 414 पानावर दाखवतो. हा 6वा स्कंद आहे आणि संक्षिप्त देवी भागवत पान 414. इथून आपण सुरू करूयात. जन्मेजयने विचारलं महाभाग, कोणत्या युगात कसं धर्माचं स्वरूप आहे, ह्या संपूर्ण विषयाला विशेष रूपाने सांगण्याची कृपा करावी. व्यासजी बोले. व्यासजी सांगतायत. आता व्यासजींच्या ज्ञानाविषयी ऐका. किती ज्ञान आहे यांना. राजन, हे निश्चित आहे की सतयुगामध्ये ब्राह्मण वेदांचे पूर्ण विद्वान होते. त्यांच्याद्वारे निरंतर भगवती जगदंबेची आराधना होत होती. भगवतींचं दर्शन करण्यासाठी त्यांचं मन सतत लालची असे. आता पहा आपल्या ह्या सतयुगातील ब्राह्मणांविषयी व्यासजी सांगतायत की ते वेदांचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गाची पूजा करत असत. आहे काय अक्कल यांना? यांनी वाचले वेदांना? दुर्गा तर म्हणते की दुसऱ्या कुणाचीही पूजा करू नका, माझी सुद्धा पूजा सोडून द्या आणि केवळ एक ओम जप आहे. आणि ब्रह्मला असं इष्ट माना आणि त्याची पूजा करा. ब्रह्मलोकात जाल, ज्याने तुमचं कल्याण होईल. बाकी मग कुठेही फिरा, बकवास करत राहा. आता पुण्यात्म्यांनो, आता व्यासजींच्या ज्ञानाची कल्पना आलीच तुम्हाला. तो किती विद्वान होता. आता पुण्यात्म्यांनो, असं समजू नका की कुणीतरी वेदांना लिपिबद्ध केलं, पुराण लिहिले. त्यांनी लिहिलेले आहेत, बोललेले नाहीत. जसं हे ज्ञान बोललं कुणी श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून ह्या काळ भगवानाने ब्रह्मने बोललं आणि लिहिलं वेदव्यासात, मग त्याच्यात प्रवेश करून लिहून दिलं.
तर याच्यात वेदव्यासांचा खोटा खोटा प्रयोग केलाय. त्याला स्वतःलाच काही ज्ञान नव्हतं की काय लिहिले वेदात. तर म्हणून म्हणतायत की सतयुगातील ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते आणि दुर्गाची पूजा करत होते. आणि त्या दुर्गाजी म्हणतायत त्या सर्व पूजा माझी पण त्याग करा, ब्रह्मसाधना करा, ओम नामाचा जप करा, नथिंग एल्स, आणि ब्रह्मलोकची साधना प्राप्त होईल. आणि मग ब्रह्म काय म्हणतो ते तुम्हाला सांगतो. आता पुढे जाऊयात. पहा, हे 414 आपण वाचतोय. व्यासजी उत्तर देत आहेत की हे राजन, हे निश्चित आहे की सतयुगामध्ये ब्राह्मण वेदाचे पूर्ण विद्वान होते. त्यांच्याद्वारे निरंतर भगवती जगदंबेची आराधना होत होती. भगवतीचं दर्शन करण्यासाठी त्यांचं मन सदैव लालची असायचं. प्रत्येक गावात शक्ती मंदिराचं उद्घाटन व्हावं ह्याविषयी त्यांच्या मनामध्ये खूप उत्सुकता होती. म्हणजेच मंदिरं बांधायचा घाटही त्यांनीच घातलेला होता. सतयुगातून प्रारंभ झालाय वेदाविरुद्ध ज्ञान द्यायचा. आता पहा इथे काय सांगितलंय 414 पानावर. संक्षिप्त देवी भागवत 6वा स्कंध, की या 4ही युगातील ब्राह्मणांची स्थिती सांगत व्यासजी येत आहेत. धर्माची हीच स्थिती त्रेतामध्ये पण राहिली, परंतु काही ऱ्हास झाला होता. सतयुगातील जी स्थिती होती ती द्वापारमध्ये विशेष रूपाने कमी झाली होती राजन. त्या प्राचीन युगांमध्ये सतयुग, त्रेता, द्वापारमध्ये जे राक्षस समजले जात होते ते कलियुगात ब्राह्मण मानले जातात. कारण की आत्ताचे ब्राह्मण मुख्यतः पाखंड करण्यासाठी तत्पर असतात. दुसऱ्यांना फसवणं, खोटं बोलणं आणि वैदिक धर्मकर्मांपासून वेगळं राहण्याचा कलियुगातील ब्राह्मणांचा स्वाभाविक गुण बनला आहे. आता पुण्यात्म्यांनो, हे दास सांगत नाहीये, यांचा इतिहास सांगतोय की हे वर्तमानातले ब्राह्मण आहेत जे जुलूम करत होते. कबीर साहेब आले, त्यांच्या मागे लागले. आता ऐकवतो तुम्हाला कथा भगवानाच्या बरोबर यांनी काय काय जुलूम केला होता, जे हेच ज्ञान जे दास आपल्याला सांगत आहे आणि या सद्ग्रंथांमध्ये दाखवत आहेत म्हणून आपण मानत आहात. नाहीतर या धर्मगुरूंनी तर आग लावूनच दिली असती. पण समर्थांची कृपा होती. क्रोधाकांड याचंच कारण होतं. सत्य माना तुम्ही. म्हणून तर की यांची दुकानं तर बंद पडायची वेळ आली होती. यांना कळलं होतं की खूप जोडे खावे लागतील. थोड्या दिवसात जनता हे म्हणेल की आमच्या पूर्वजांचा नाश केलात तुम्ही, त्यांना भूत बनवलं चुकीच्या साधना करून. आता हे धक्के खायला लावले आणि म्हणे श्राद्ध काढा. आपली पोटं भरण्यासाठी हे धंदे सुरू केले. आता ऐकवतो तुम्हाला भगवंताबरोबर यांनी काय काय जुलूम केले होते. हेच ज्ञान हा दास तुम्हाला देत आहे आणि या सद्ग्रंथांमध्ये दाखवत आहे म्हणून तुम्ही मान्य करत आहात. नाहीतर या धर्मगुरूंनी तर आग लावलीच होती, पण समर्थांची कृपा होती. करोथा कांडाचं हेच कारण होतं. हेच सत्य माना. नाहीतर यांची तर दुकानं बंद व्हायची वेळ आली होती. त्यांना कळून चुकलं होतं की थोड्याच दिवसात जोडे पडतील, ठोकेल जनता. आमच्या पूर्वजांचा तर नाश करून टाकला तुम्ही, त्यांना तर भूत बनवलं. ती चुकीची साधना करून लोकांना धक्के खायला लावले. म्हणे श्राद्ध काढा, आपलं पोट भरण्याखातर अशी जुगाडं जोडली. जेव्हा वेदांमध्येच प्रमाण दिलेलं नाही, वेदांमध्येच लिहिलंय की श्राद्ध करू नये, हे तर मूर्खाचं काम आहे की कर्मकांड करणं. आणि हे ऋषी पण मानतात की हे आहे असंच आहे, मग आमच्याकडून का करवून घेता तुम्ही आपल्या लालच आणि लोभापायी. तर पुण्यात्म्यांनो, आता आपल्याला सांगतो की आता दुर्गाजींच्या अध्यात्मज्ञानाचा तर आला इथे अंत, की ब्रह्मची पूजा करा, फक्त ओम नाव आहे, ब्रह्मलोकात जाल, बास. आता हे श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कोणी दिलं? हे या ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पिताजींनी दिलं. हे ब्रह्म आहेत, याला काल म्हणतो आपण संतांच्या भाषेत. आणि ह्याने श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून हे ज्ञान दिलं. हा कसा प्रवेश होतो हे थोडंसं तुम्हाला स्पष्ट करतो. पहिलं तुम्हाला शिवपुराण दाखवतो, यातून तुमची संकल्पना स्पष्ट होईल. पुण्यात्म्यांनो, तुम्ही इथे काय उद्देशाने आला आहात हे लक्षात ठेवा. तुम्ही आत्मकल्याणासाठी. आणि जी तुमच्यावरती जी छोटी मोठी संकटं आहेत ती भगवान मोफतच टाळून नेतील. तो समर्थ आहे. आपल्या प्रारब्धातील पापांना तो खूप सहजपणे नष्ट करेल, परंतु विश्वास दृढ ठेवावा लागेल. तेव्हा तो त्याचं कलम उचलेल तुमच्या पापांवर काट मारण्यासाठी. नाहीतर पुन्हा तीच माता पूजायला धडपडाल तुम्ही ठीक झाल्यावर आणि ते जंतर मंतर करायला जाल तर थोडा वेळ लागेल. असं हे दास होऊ देणार नाही, कारण आपल्याला ज्ञान देण्यासाठी इथं बोलावलं जातं. आपल्यासाठी किती व्यवस्था भगवान दासांकडून, सेवकांकडून करवून घेत आहे आपल्या मुलांसाठी. केवळ तुम्हाला विद्वान बनवण्यासाठी, भगवान ओळखता यावा म्हणून, तुमचं कल्याण करण्यासाठी.
आता पहिलं हे सांगतो की ब्रह्मा विष्णू महेशांपेक्षा वेगळा आहे हा काळ. तो कुणाला शिवरूपात दर्शन देतो बघणारा समजतो की शिवजी हाच परमात्मा आहे. कोणाला विष्णूच्या रूपात दर्शन देतो आणि समजतात की विष्णू हाच भगवान आहे. तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मनात असा भ्रम तयार झाला की आपणच भगवान आहोत. ह्याच गोष्टीवरून या दोघांचं भांडण झालं, विष्णूचं आणि ब्रह्माचं. ह्या गोष्टीवरून की ब्रह्माजी म्हणू लागले की मी तुझा बाप, मी तुझा जनक आहे, मी सर्व सृष्टीची उत्पत्ती करतो, प्रजापिता आहे. विष्णूजी म्हणाले तू माझ्या नाभिकमलातून उत्पन्न झालायस, मी तुझा बाप आहे. लढू लागले, भांडण झालं. त्यांच्यात मध्यस्थी करण्यासाठी यांचे पिता ह्या काळरूपी ब्रह्मने वरून एक स्तंभ, एक पिलार उभा केला. शिवलिंग म्हणतात त्याला, तेजोमय लिंग. हे त्या प्रकाशमय स्तंभाच्या टोकाला शोधण्यासाठी, शेंडाबुडखा शोधण्यासाठी वर खाली फेऱ्या मारू लागले. भांडण बंद झालं. मग ते स्वतः आले शिवरूप धारण करून, आपला पुत्र शिवाचं रूप धारण करून, आणि त्यांना ज्ञान देऊ लागला की तुम्ही कुठले भगवान आहात. तुम्ही स्वतःला भगवान मानताय, यू आर नॉट गॉड, तुम्ही भगवान नाही आहात. आता थोडंसं दाखवावं लागेल इथं थोडं कमी दाखवूया कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत, जास्त वेळ घेणार नाही. हे पहा, हे शिव महापुराण, हे विद संस्कृत आहे. ही परमात्म्याची दया आहे की हे आपल्याला अजून संस्कृतमध्ये मिळतंय. हे पहा, हे श्री शिवपुराण. याचे अनुवादक आहेत विद्यावारिधी पंडित ज्वालाप्रसाद जी, मिश्रकृत हिंदी टीकासहित. हे खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईमधून. इथे पहा, याच्या 3ऱ्या स्कंधात, याच्या 11व्या पानावर विद्वेश्वर संहिता, शिवपुराण विद्वेश्वर संहिता. ही विद्वेश्वर संहिता भाग 1 अध्याय 6. नंदिकेश्वर म्हणाले की हे योगींद्र, पुढे एकदा विष्णू भगवान शेषशय्येवर आपल्या गरुडादी सेवकांबरोबर लक्ष्मीसहित शयन करीत होते, झोपले होते. त्याचवेळी ब्रह्मज्ञानियांमधील श्रेष्ठ ब्रह्माजी स्वेच्छेने तिथं आले. सर्व प्रकारे सुंदर असलेल्या शय्येवर शयन करणाऱ्या कमललोचन भगवान विष्णूला विचारू लागले, तुम्ही कोण आहात? मला बघून अभिमानी पुरुषासारखं शयन करतोय, झोपून राहिलायस. हे वत्स, हे मुला, उठ, मी तुझा स्वामी आलो आहे. आलेल्या गुरुला पाहून जो अभिमान करतो त्या द्रोही मूढाला प्रायश्चित्त होणं गरजेचं आहे. हे ऐकून विष्णूच्या अंतर्मनात क्रोध जागा झाला, पण बाहेरून ते शांत राहिले. म्हणाले, वत्सा, मुला, तुझे मंगल हो. बसा, या आसनावर विराजमान व्हा. ह्या क्षणी तुमचे डोळे कुटील आणि मुखवक्र का आहेत? म्हणजे तोंड वाकडं का करतोयस, डोळे का फिरवतोयस? ब्रह्माजी म्हणाले, वत्सा, मुला, विष्णू, तुला काळाच्या प्रभावाने अभिमान आहे. हे पुत्रा, मी तुझा रक्षक आणि जगाचा पितामह आहे. विष्णूजी म्हणाले, हे सारं जग माझ्यात स्थित आहे. तुम्ही चोरासारखं ते आपलं काय म्हणताय? तुम्ही माझ्या नाभी कमळातून उत्पन्न झाला आहात, त्यामुळे माझे पुत्र आहात. मला पुत्र म्हणणं व्यर्थ आहे. आता खूप नाही सांगत, पुढे जाऊया. शेवटाबाबत मी आपल्याला सांगितलंच. यांचं काय झालं? यांचं भांडण झालं. देवता फुलं बरसू लागले. ते देवता राजी झाले, म्हणाले, पहा, खूप चांगलं काम करतायत. ही आपल्या देवतांची कामं आहेत. थोडं दाखवतो, हे जरा अर्धवटच राहिलं. मी श्रेष्ठ आहे, मी स्वामी आहे असं म्हणत एक दुसऱ्याला मारण्याच्या इच्छेने युद्ध करायला उत्सुक झाले. सारे देवता विमानात बसून ते महायुद्ध, ते महाअद्भुत युद्ध पाहायला आले आणि आकाशातून त्यांच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. सांगा, ही आमच्या देवतांची कामं. देवता म्हणतात चांगल्या आत्म्यांना, प्रामाणिक पुरुषांना. आता 2 भाऊ भांडतायत आणि वरून म्हणतायत, शाब्बास, पाहूया कोण हरतोय जिंकतोय, कापून मरा. आणि हे आमच्या देवतांचं लक्षण. आणि हे आपले भगवान जे म्हणतायत, मी तुझा बाप आहे, मी तुझा बाप आहे, आणि गुद्दागुद्दी 4थ्या इयत्तेतल्या मुलासारखं भांडतायत. ही अशी बुद्धी आहे यांची. आणि टीचर बोलावून विचारतायत की का भांडतात तुम्ही? तर हा म्हणतो की हा सांगतोय मी तुझा बाप आहे. दुसरा म्हणतो, नाही, याने पहिलं म्हटलं होतं.
आणि गुद्दागुद्दी एकमेकांचे कुडते फाडले. आणि या भगवानांची पूजा करायला हे धर्मगुरू शंकराचार्य सांगतायत. आणि यांनी तर आम्हाला अशाच सवयी लावून ठेवलेल्या आहेत. आता हे भगवान नाहीयेत, दास नाही सांगते, इतिहास सांगतोय यांचा. इथूनच पुढे जाऊन पृष्ठ क्रमांक 17वर, पान क्रमांक 17वर शिवपुराण 17 पृष्ठ. ही आहे विद्वेश्वर संहिता, अध्याय 9. नंदिकेश्वर म्हणाले, या प्रकारे भगवंताने त्या नम्र झालेल्या ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर अनुग्रह करून, पुढे दाखवतो, त्या दोघांच्या अज्ञानाला आणि वैराला दूर करण्यासाठी दोघांना समजावून सांगितलं. कोणाला? ब्रह्मा आणि विष्णूला, की माझी सकल आणि निष्कल अशी 2 रूपं आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही, त्यामुळे त्यांची 2 रूपं असू शकत नाहीत. पहिलं स्तंभरूप आणि दुसरं मूर्तिमान शिवरूप धारण करून आला, ते माझं दुसरं रूप आहे. यामध्ये ब्रह्मरूप निष्कल आहे. ते लिंग उभं केलं ना, ते निष्कल आहे, निष्फळ नाही, निष्कल आहे. आणि ईश्वर रूप सगुण आहे. मी तुझ्या समोर उभा आहे शिवरूप धारण करून, हे माझं सगुण रूप आहे. आणि निराकार निष्कल, ज्याचं काही सकल नाही. माझी ही दोन्ही रूपं सिद्ध आहेत, दुसऱ्या कोणाची नाहीत. ह्या कारणाने तुम्हा दोघांना किंवा दुसऱ्यांना ईश्वरत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही अज्ञानाने जे स्वतःला ईश्वर मानले आहे, तुम्ही स्वतःला अज्ञानाने भगवान मानलं, ईश मानलं, कर्ता मानलत, हे खूपच अद्भुत झालं. ते दूर करण्यासाठीच मी रणस्थानावर आलो. तुम्ही तुमचा अभिमान त्यागून मी जो ईश्वर आहे त्यात तुमची बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थप्रकाश करतात. काय सांगतात? की मी ब्रह्म आहे, जगताचा वर्धक असल्यामुळे मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मकेशव समत्व आणि व्यापक असल्याने मी आत्मा आहे. मी या सर्वांचा ईश आहे, हे माझं आहे. माझ्याशिवाय कोणा दुसऱ्याचं असू शकत नाही. पुढे दाखवतो. आता हे 18वं पान आपण वाचू. 18व्या पृष्ठावरती आलोय. 10वा अध्याय. 9वा इथे समाप्त होतो. इति श्री महापुराणे विद्वेश्वर संहिता भाषा टीकायाम 9मोऽध्याय. या 10व्यामध्ये आपण इथं येऊया. 10व्या श्लोकात हा काल म्हणतोय ब्रह्मा आणि विष्णूला, पुत्रांनो, तुम्ही हे कृत्य आपल्या तपाने प्राप्त केलं आहे, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हणत आहेत. ब्रह्माला उत्पत्ती आणि विष्णूला पालन याचे विभाग दिले आहेत, ते मी दिले आहेत. तुम्ही तप करून प्राप्त केलेत सृष्टीचं पालन, तर प्रसन्न होऊन मी दिले आहेत. अशाच प्रकारे दुसरी 2 रूपं, 2 कृत्य म्हणजे 2 कामं, 2 विभाग रुद्र आणि महेश यांना प्रदान केले आहेत. परंतु अनुग्रह मिळवण्यास कोणीही समर्थ नाही. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या त्या प्रसंगाला स्पष्ट करायचंय. तो प्रसंग, ती संकल्पना हा दास स्पष्ट करू इच्छितो, की हा जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे, हा त्यांना फसवून ठेवतो. त्याने प्रतिज्ञा केली आहे की मी आपल्या वास्तविक रूपात कधीच कुणाला दर्शन देणार नाही. जसं गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या शरीरातून बाहेर पडून हा काय दाखवतो, हे आहे माझं विराट रूप, मी काल आहे, मी कुणाच्या समोर येत नाही, मी आपल्या योगमायेने लपून राहतो. 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकामध्ये सांगितलंय की माझे आणि तुझे खूप जन्म झाले आहेत अर्जुन, तू जाणत नाहीस, मी जाणतो. माझी कर्म अलौकिक आहेत, दिव्य आहेत, माझे जन्मही अलौकिक आहेत. ही कर्म अशी अलौकिक आहेत. बाकी संध्याकाळी दाखवतो. आता थोडी ही संकल्पना स्पष्ट करतो. आता इथे जो प्रसंग चालू आहे त्यातून हे सिद्ध झालं की हे बोलणारा हा 5वा आहे. श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी आणि रुद्रपेक्षा यापासून वेगळा 5वा आहे. हा बोलत आहे. हा कोण आहे? हा ब्रह्म आहे. हा काल आहे. हा असा फसवून ठेवतो. कुणाला शिवरूपात दर्शन देतो, कुणाला विष्णूरूपात दर्शन देतो, तर कोणाला ब्रह्माजीच्या रूपात. तर यांना भ्रम होतो. लोक म्हणतात तुम्हीच परमात्मा आहात, तुम्ही लपून बसला आहात. याच कारणामुळे हे भांडू लागले. आपसात भांडणही झालं. आता यांना सांगितलं की तुम्ही स्वतःला भगवान समजलात. यू आर नॉट गॉड. ब्रह्मा आणि विष्णू तुम्ही भगवान नाही आहात. हा महेश हा पण भगवान नाहीये.
आणि पुण्यात्म्यांनो, हे आपले शंकराचार्य, हे आपले गुरु आचार्य मंडलेश्वर हे आम्हाला सांगतात की हे भगवान आहेत, आणि यांचा इतिहास आणि पुराण सांगते की हे भगवान नाहीतच. तर हे आम्हाला किती खोटं सांगत होते. आता हा काय सांगत आहे की माझा एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स. हा जो 5वा सांगत आहे शिवपुराणात, हा रुद्र, ही विद्वेश्वर संहिता. हे 19वं पान आहे, तेच शिवपुराण, विद्वेश्वर संहिता, अध्याय 10वा वाचतोय. इथं लिहिलंय, कारण ह्या ज्ञानाच्या सिद्धीसाठी ओंकार नावाच्या मंत्राचा जप करा, जो सांगतोय की तुम्ही भगवान नाही आहात म्हणून. त्याविषयी सांगतायत मंत्र जप करा, हा अभिमान दूर करणारा आहे, तोच निजमंत्र उपदेश करतात. हा ओंकार माझ्या मुखातून निर्माण झाल्याने माझ्याच स्वरूपाचा बोधक आहे आणि महामंगल करणारा आहे. हा वाचक आहे, मी वाच्य आहे. हा मंत्र माझा आत्मा आहे, याच्या स्मरणाने माझं स्मरण होतं. ठीक झालं. उत्तरेकडील मुखातून अकाराचा, पश्चिमेकडील मुखातून उकाराचा, दक्षिणेकडील मुखातून मकाराचा, पूर्वेकडील मुखातून बिंदूचा, मध्यातील मुखातून नाद उत्पन्न झाला. अशा प्रकारे 5 प्रकारे हा निर्गत झाला. हे सारे एक होऊन ओम असं एकाक्षर तयार होतं. हा माझा मंत्र आहे. साधीशी गोष्ट आहे. हे ओम एकाक्षर हा माझा मंत्र आहे. कोण म्हणतो? हे शिवपुराण सांगणारा, जो ब्रह्मा आणि विष्णूला पुत्र म्हणतो. तर हा यांचा पिता आहे, हा कालरूपी ब्रह्म आहे, हा ब्रह्म आहे. आणि ह्यानेच गीतेचं ज्ञान दिलेलं आहे. श्रीकृष्णजींमध्ये प्रवेश करून गीतेच्या अध्याय नंबर 8 मधील श्लोक 13 मध्ये गीता ज्ञानदाता ब्रह्म सांगत आहेत, ओम इति एकाक्षरम. जे एकाक्षर आपण आत्ता वाचलं शिवपुराणात विद्वेश्वर संहितेत, की हे माझं एक ओम अक्षर एकाक्षर आहे. हे सगळे मिळून ओम, अने, ऊने, मने, बिंदू आणि नादने, हे 5 एकत्र येऊन त्यांचं गठन होऊन एक अक्षर होतं, ओम इति. आणि हे 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात गीता ज्ञानदाता ब्रह्म श्रीकृष्णात प्रवेश करून सांगतोय. श्रीकृष्णाची भूमिकाच नाहीये गीतेच्या ज्ञानात. हा असा फसवतो. तर याने सांगितलं, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्यवहारानाम माम अनुस्मरणम यः प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मी जो ब्रह्म आहे हे एक ओम अक्षर आहे. एक अक्षर, नथिंग एल्स. उच्चारण करून स्मरण करायचं. उच्चारण करत स्मरण केल्यानं य प्रयाती त्यजन देहम, जो शरीर सोडताना याचा जप करेल तो स याती परमाम गतिम, जी ह्या ओम मधून मिळणारी परमगती आहे ती प्राप्त होते. ती दुर्गाजींनी, देवीजींनी देवी पुराणात सांगितलीच आहे 7व्या स्कंदामध्ये, की ओमचा जप करा, ब्रह्मला ध्येय बनवून इष्ट माना. हा ब्रह्मचा जप आहे, ओम मंत्र आहे. ह्याचा जप केल्याने ब्रह्मलोकात जाल, तुमचं कल्याण होईल. एवढंसं हे सांगितलं. आता श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय 8 मधील श्लोक 16 मध्ये सांगितलंय की ब्रह्मलोकपर्यंत हे सर्व पुनरावृत्तीच्या अंतर्गत आहे. तिथे गेलेले प्राणीही परत जन्म घेतात. आणि गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, 2ऱ्या अध्यायातील 12व्या श्लोकात, 10व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात गीतेत सांगतो, अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत. तू नाही जाणत, मी जाणतो. यावरून सिद्ध होतं ब्रह्मही नाशवान, त्याचे उपासकही नाशवान. म्हणून हा सांगत आहे की तत्वदर्शी संताचा शोध घे. आणि तत्वदर्शी संताचा जेव्हा शोध घेशील, माझ्या म्हणण्याला तू आश्रय करून घेशील या गोष्टीचा, तर मग तो प्राणी माझ्या या गोष्टीला, ज्ञानाला आश्रित होऊन 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात म्हटलंय की तो जरा आणि मरण यातूनच सुटण्याचा प्रयत्न करतात आणि दुसरी संसारी इच्छा ठेवत नाहीत. याच उद्देशाने जे भक्ती करतात, जरा म्हणजे वार्धक्य, मरण म्हणजे मृत्यू, वृद्धत्व आणि मृत्यू याच्या कष्टातून सुटण्यासाठी जो प्रयत्नशील आहे, तो त्या तत्वब्रह्मला आणि साऱ्या अध्यात्माला आणि साऱ्या सत्कर्मांना परिचित झालेला आहे. तेव्हाच त्या जरा आणि मरण यातून सुटण्यासाठी त्या तत्वब्रह्मला ओळखलेलं आहे, त्याची भक्ती करतात. 8व्या अध्यायातील 1ल्या श्लोकात अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म, जो गीता ज्ञानदात्याहून वेगळा आहे तो. तर 8व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं गीता ज्ञानदात्याने. 3ऱ्या श्लोकात
की तो परमक्षर ब्रह्म आहे. त्याची माहिती मला नाही, ते तू तत्वदर्शी संतांना जाऊन विचार, ते सांगतील. आणि 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात त्या परमक्षर ब्रह्मच्या प्राप्तीच्या साधनेचा मंत्र सांगितला आहे. ओम तत्सत इति निर्देशो ब्रह्मण त्रिविध स्मृतः. त्या सच्चिदानंद घनब्रह्म परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्याच्या 3 मंत्रांची साधना आहे. साधना पुण्यात्म्यांनो वेगळी गोष्ट असते आणि प्राप्य वस्तू त्या साधनेचा परिणाम असतो. जसे आपण हँडपंपमधून पाणी काढण्यासाठी प्रयत्न करतो, बुक्की मारतो, पाईप लावतो, हँडपंप लावतो, तर ती आपली पूजा नाहीये, ती साधना आहे, तो प्रयत्न आहे. त्यातून जी वस्तू प्राप्त होईल ते आपले इष्ट आहेत, ते प्राप्य आहे. तर ह्या 3 मंत्रांपासून ओम तत्सत, ओम हा ब्रह्मचा जप आहे आणि तत् आणि सत हे सांकेतिक शब्द आहेत अक्षरपुरुष आणि परमक्षर ब्रह्मचे. गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक 1 ते 4 मध्ये सांगितलं आहे की उलटा लटकलेला संसाररूपी वृक्ष आहे. वरती जी मुळं आहेत तो परमपरमात्मा, तो गुप्त आहे आणि खालच्या 3 गुणरूपी शाखा आहेत. गीता ज्ञानदाताने एवढंच सांगितलंय. सांगतो की जो या संसाररूपी वृक्षाच्या सर्व विभागांना ओळखून दाखवेल, सहवेदवित, तो वेदांच्या तात्पर्याला जाणणारा आहे, तो तत्वदर्शी संत आहे. ही ओळख सांगितली तत्वदर्शी संताची 4थ्या अध्यायातील 34व्या श्लोकात, ज्याच्याकडून ज्ञान घेण्यास सांगितलं आहे. मग हेही सांगितलं आहे की कबीर परमेश्वरांनी 600 वर्षांपूर्वी स्वतः येऊन सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है, क्षर पुरुष वा की डार और तीनों देवा शाखा है, ये पातरूप संसार. तर भगवान स्वतः होते, ते तत्वदर्शी संतही होते, कारण ते मालक आहेत, ते सर्व भाषा जाणतात आणि ते परमतत्वाशी परिचित होते. आता यांनी नाकारलं. आता काय सांगतायत? 3 गुणरूपी रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमोगुण शिवजी ह्या शाखा आहेत त्यांच्या संसाररूपी वृक्षाची आणि अभिन्न अंग आहेत ही आमची. मग काय सांगितले 15व्या अध्यायातील 4थ्या श्लोकात? तत्वदर्शी संताच्या प्राप्तीच्या नंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे जिथं गेल्यावर साधक परत परतून येत नाही संसारात कधी. ते पूर्ण मोक्ष प्राप्त करतात आणि ज्या परमेश्वरापासून साऱ्या संसाररूपी वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त झालीये, म्हणजे ज्याने साऱ्या ब्रह्मांडांची रचना केली आहे आणि मी सुद्धा त्यालाच शरण आहे, त्याच्याशिवाय कुणाची दुसऱ्याची साधना करू नये, त्याची भक्ती करा. 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात सांगितले, अर्जुन तू सर्व भावाने परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधाम म्हणजेच त्या सतलोकाला प्राप्त होशील, तुझं पूर्ण कल्याण होईल. तर पुण्यात्म्यांनो, अध्यात्मज्ञान पूर्ण, ना ब्रह्माला ज्ञान, न विष्णूला, न शिवाला आणि ना दुर्गेला आणि ब्रह्मलाही नाही. तो म्हणतो तत्वदर्शी संताला विचार. तर तो तत्वदर्शी संत हा दास आहे जो ओळखला जातो. बोलो सतगुरुदेव. परमपिता परमात्मा पूर्ण ब्रह्म, सर्व सृष्टी रचणारे कबीर परमेश्वरजींच्या असीम कृपेने तुम्हा पुण्यात्म्यांना हा सत्संग ऐकण्याची सुसंधी मिळाली आहे. हा जो समागम चालू आहे, आज सुरू झाला आहे सकाळपासून, हा त्या शुभदिनाच्या निमित्तानं आहे ज्या दिवशी आपले जनक, आपले परमपिता, आपले समदुःखी व सुखाचे सागर सत्यपुरुष परमक्षर ब्रह्म पूर्ण परमात्मा आपल्या निजस्थानातून सतलोकातून गती करून, तिथून प्रस्थान करून चालत आले. तो शुभ दिवस आहे ह्या कलियुगाचा, ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासी संवत 1455 सन 1398. ज्येष्ठ शुद्ध पूर्णमासीला परमात्मा सतलोकातून चालत आले होते. एक शिशुरूप धारण केलं. काशीमध्ये, बनारसमध्ये एका लहर तारा नावाच्या तलावावर परमात्मा शिशुरूप धारण करून विराजमान झाले. तिथून नीरू नीमा नावाच्या
एका विणकर दाम्पत्याने जे निस्संतान होते परमात्म्याला घरी आणले आणि विणकराच्या घरी पालन झाल्यामुळे मोठे झाल्यावर ते परमात्मा विणकराचे काम करू लागले. पुण्यात्म्यानो, आपण काळाच्या जाळ्यात फसलेले आहोत आणि तो परमात्मा येऊनच आपल्याला इथे सतर्क करतो की मनुष्य जीवन तुला प्राप्त झालं आणि मनुष्य जीवनाला प्राप्त करून आपण भक्ती करत नाही आहात, परमात्म्याचं नामस्मरण नाही करत आहात, तर आपण आपल्या मनुष्य जीवनाचा सदुपयोग करत नाही आहात. त्या परमात्म्याशिवाय जेही आपल्याला अध्यात्मज्ञान दिलं जातं ते काळापर्यंत सीमित असतं. त्या काळापर्यंतच्या सीमेमध्ये जन्म आणि मृत्यू नेहमीच चालू असतो आणि काळ भगवान, ज्याला क्षरपुरुष पण म्हणतात, तो स्वतःसुद्धा नाशवान आहे. हा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. तर त्यावेळी याच नकली गुरूंनी, आपल्या हिंदू धर्माच्या गुरूंनी, मुसलमान धर्माच्या मुल्ला आणि काझींनी परमात्म्याच्या ह्या यथार्थ ज्ञानाला जनतेपर्यंत येऊ दिलं नाही. हे मध्येच पाय घालत राहिले आणि म्हणाले की कबीर अशिक्षित आहे, विणकराच्या घरी याचा जन्म आहे, यांना काय माहिती सद्ग्रंथांतील गूढ रहस्य. हे खोटे बोलतायत. पुण्यात्म्यांनो, परमात्मा 600 वर्षांपूर्वी काय म्हणत असत? ते सांगत असत की ह्या तीनही देवता, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी, हे नाशवान आहेत, यांचा जन्ममृत्यू होतो आणि श्री देवीजी दुर्गा यांची माता आहे आणि काळरूपी ब्रह्म ज्योती निरंजन यांचा पिता आहे. पूर्ण परमात्मा अन्य आहे आणि परमेश्वर म्हणत की मीच तो अलख अल्ला आहे. परंतु आपल्या सर्व धर्मगुरूंनी आणि मुसलमान धर्माचे जेवढेही धर्मगुरू आहेत किंवा ईसाई धर्माचे धर्मगुरू आहेत, त्यांनी परमात्म्याला निराकार असल्याचं सांगितलं होतं. त्यांचा अंतिम निर्णय आहे की परमात्मा निराकार आहे. आणि हिंदू धर्माचे जे धर्मगुरू आहे ते सांगतात परमात्मा मूळ रूपात निराकार आहे आणि जेव्हा तो भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी खाली येतो, अवतार धारण करतात, जसे श्रीराम, श्रीकृष्ण आणि अन्य जे काही 9 आणि 8, 10 आणि 25 जे आहेत ते अवतार सांगितले आहेत, तर हे तर यांचे साकार रूप सांगतात आणि वास्तव परमात्मा निराकार आहे, हे यांचं म्हणणं आहे. आणि वास्तविकता यापेक्षा विपरीत आहे की परमात्मा साकार आहे, सशरीर आहे. ते आपल्या निजस्थानी मनुष्य सदृश्य नर आकारात राहतात. तिथून गती करून येतात, चालत येतात आणि त्या श्रेष्ठ आत्म्यांना भेटतात, चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञानाशी परिचित करवतात आणि आपल्या सतलोकाशी, सतखंडाशीही परिचित करवतात. त्यानंतर परमेश्वराच्या त्या निजधामाला, शाश्वत स्थानाला, सनातन परमधामाला डोळ्यांनी पाहून तो पुण्यात्मा, तो महान आत्मा मग पुढे आपले ॲफिडेव्हिट देऊन निघून जातात की हू इज गॉड, कोण आहे परमात्मा, कसा आहे तो भगवन, कुठे राहतो तो मालिक, कसा प्राप्त होतो तो परमपिता. प्रथम तर तुम्हाला स्पष्ट दाखवतो की आपले सद्ग्रंथ परमात्म्याविषयी काय माहिती देतात. पुण्यात्म्यांनो, आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला
मूर्ख बनवून ठेवलं होतं या नकली गुरूंनी. कोणी एक सांगतो, कोणी दुसरं सांगतो. परमात्मा एक आहे आणि त्याची व्याख्यासुद्धा एकच असायला हवी. त्याला प्राप्त करण्याची विधीही एकच असली पाहिजे. आणि परमात्मा एक असल्याचं सगळे मानतात. भगवान एक आहे. आणि मग अनेक भगवान आमचे पूज्य सांगितले होते यांनी, जसे भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मा आणि मग अन्य देवी देवता, हे सर्वच आपले पूज्य सांगितले होते आपल्या गुरूंनी. तर पुण्यात्म्यांनो, आपले जे सद्ग्रंथ आहेत, ज्यांना आजपर्यंत आपण शिरोधार्य मानत आलो आहोत, ते कोणकोणते आहेत? पवित्र 4ही वेद, पवित्र श्रीमद भगवत गीता आणि पवित्र 18 पुराणे. आता या सद्ग्रंथांमध्ये पण फरक आहे. जसे हे 4 वेद हे देवाने दिलेले आहेत, हे प्रभुदत्त आहेत, परमेश्वराने दिले आहेत. आणि श्रीमद भगवत गीता ही पण गॉड गिव्हन आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये हा काळ स्वतः वक्ता बनला, श्रीकृष्णामध्ये प्रवेश करून. ज्या कारणाने याने श्रीमद भगवत गीतेमध्ये आपले मत मांडले, योग केले. आणि ते मत म्हणजे याचे विचार जर वेदांशी जुळत नाहीत तर ते आम्हाला मान्य नाहीत. हे 4 वेद पहिल्यांदा सर्वप्रथम परमात्म्याने हे संपूर्ण ज्ञान दिलं होतं. पूर्ण ज्ञान ह्या क्षरपुरुष म्हणजेच ज्योतनिरंजन ब्रह्मच्या अंतःकरणात हे पूर्ण ज्ञान फिट केलं होतं, फॅक्स केलं होतं सतलोकातून. आणि त्याची वेळ निश्चित केली होती की इतक्या काळानंतर आपोआप याच्या शरीरातून ते बाहेर आले होते. संपूर्ण अध्यात्मज्ञान. ह्या काळ भगवानाने जेव्हा ह्या 4ही वेदांना पाहिलं तर याने काय केलं, त्यातून तो भाग काढून टाकला ज्यामध्ये पूर्ण परमात्म्याला प्राप्त करण्याची विधी आणि सतलोकामध्ये वर्णन केलेली विशेष माहिती जी होती की तिथे काय स्थिती आहे, कसे राहत होते, तुम्ही इथं कसे आलात, हे पण ज्ञान होतं. त्यांनी ह्या पोर्शनला, त्या भागाला काढून नष्ट केलं. शेष जे ज्ञान आहे ते आपला पुत्र ब्रह्माला दिलं. पुढे जाऊन हे 4 वेद ओळखले जाऊ लागले, त्याचे 4 भाग केले. ज्या वेदाच्या भागाला ह्या ज्योतनिरंजनने म्हणजेच काळाने, ब्रह्मने नष्ट केले होते, त्याला परत देण्यासाठी परमात्मा स्वतः येतात आणि ते आपल्या मुखकमळातून बोलून त्या अमृतज्ञानाला ऐकवतात. ते ब्रह्मणे मुखे सच्चिदानंद घनब्रह्म यांची वाणी समजली जाते. श्रीमद भगवत गीता, श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 मध्ये हे वर्णन केलं आहे की सच्चिदानंद घनब्रह्मच्या वाणीमधून ह्या धार्मिक अनुष्ठानांची म्हणजे यज्ञांची माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. आणि त्या ज्ञानाला जाणून घेतल्यानंतरच मग हे साधक सर्व कर्मातून मुक्त होतात. यालाच तत्वज्ञान म्हटलं आहे. श्रीमद भगवत गीता अध्याय नंबर 4 मधील श्लोक 34 मध्ये म्हटलं आहे की या ज्ञानाला
जे सच्चिदानंद घन ब्रह्मने स्वतःच्या मुखकमळातून बोलून दिले आहे ते तत्वज्ञान आहे. त्या ज्ञानाला तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे आणि मग जसंही तो तत्वदर्शी संत तुला मार्गदर्शन करेल तर त्या परमात्म्याची साधना तू अशी करू शकतोस. आपल्या भक्तीविषयी गीता ज्ञानदात्याने ती आपली भक्ती आणि त्याची विधीही स्पष्ट केली आहे श्रीमद भगवद्गीतेत. परंतु त्या परमक्षर ब्रह्मच्या भक्ती साधनेसाठी त्याने त्या तत्वदर्शी संताचा शोध घेण्याचा ऑप्शन सोडला, पर्याय दिला आहे की त्याला विचार. यावरून सिद्ध आहे की गीता ज्ञानदात्याला सुद्धा कंप्लीट म्हणजे पूर्ण अध्यात्म ज्ञान नव्हतं, नाहीतर 4 ओळी अजून लिहिल्या असत्या. 18 अध्याय सांगितले, 2 अध्याय अजून सांगितले असते जर ज्ञान असतं तर. पुण्यात्म्यांनो, त्या ज्ञानाला सांगण्यासाठी परमात्मा स्वतः आले होते. म्हणून सच्चिदानंद घनब्रह्मंच्या वाणीतून म्हटलं गेलं. आपल्याला श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 32 ची ओळख करून देतो. पुण्यात्म्यांनो, आजचा माणूस इतका इंटेलिजंट झाला आहे की असे इंटरनेट बनवले, विमानं बनवली, वरती असलेल्या ग्रहांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे आणि कॉम्प्युटर बनवले. आता जे आपल्याला ह्या मानव शरीरापासून बनवायचं होतं त्याला विसरले. आता जसं हा आध्यात्मिक मार्ग असा आहे जिथपर्यंत हा इतके जुगाड करूनही जाऊ शकत नाही, जेटनेही जाऊ शकत नाही, कोणत्याच प्रकारे जाऊ शकत नाही, त्या अध्यात्मज्ञानाने म्हणजेच आध्यात्मिक शक्तीने हे मानव वरती फिरून यायचे, फेरफटका करून यायचे. महाभारतामध्ये ऐकलंच असेल, हे 5ही पांडव जे वनवासात होते, अर्जुन नृत्यकलेचं शिक्षण घेण्यासाठी इंद्रलोकमध्ये स्वर्गात गेला होता आपल्या आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर, आणि तिथे नृत्य संगीताचं प्रशिक्षण घेऊन आला होता. तर पुण्यात्म्यांनो, आपण अध्यात्मज्ञानाला विसरलो कारण आपली साधना भक्ती शास्त्राच्या विरुद्ध होती आणि ज्या कारणाने परमात्म्यापासून मिळणारी कोणतीही अशी क्रिया आपल्याला प्राप्त झाली नाही ज्यामुळे आपला विश्वास दृढ होईल की भगवान असं करू शकतात. तर आता आपण परमात्म्याकडे आपलं हे तीव्र माइंडला, तीव्र मनाला वळवायचं आहे, परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. हे तर इथलं अस्थायी सुख आहे, याची आपल्याला खूप आवश्यकताही नाहीये. आपल्याला आवश्यकता आहे जन्म आणि मृत्यूच्या रोगाला कायमस्वरूपी संपवण्याची. तर म्हणूनच सत्संगाचं आयोजन केलं जातं की सत्संगामध्ये आल्याने प्राणी सावधानीने ज्ञान ऐकतो. इथे बसून त्याला 2 तास तर परमात्म्याविषयी चर्चा ऐकावीच लागते. हे सौभाग्य आहे त्याचं. नाहीतर घरीसुद्धा एखादी जर सीडी पाहत असू, कधी कुठलं काम निघतं, कधी कोणी घरी येतं, कोणी नातेवाईक येतात, कधी फोनची घंटा वाजते, म्हणजे काळ डिस्टर्बच ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर म्हणूनच जास्तीत जास्त सत्संगामध्ये येत राहा आणि या ज्ञानाला सखोल ऐका. आता हा दास आपल्याला जे दाखवत आहे की आपले सद्ग्रंथ काय सांगतायत आणि आपले धर्मगुरू आपल्याला काय सांगत असत, त्यांनी आजपर्यंत आपल्या सद्ग्रंथांचे अनुवाद सुद्धा नीट करून दिले नाहीत आपल्याला, कारण ते तत्वज्ञानहीन होते. आता पहा, श्रीमद भगवद्गीता जयदयाल गोयंदका याचे अनुवादक आहेत. गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. अध्याय नंबर 4चा आता श्लोक नंबर 25 पासून
32पर्यंत आपल्याला आधी वाचून दाखवतो. अध्याय नंबर 4, श्लोक नंबर 25. यामध्ये हे सांगितलं जात आहे, काही अपरे म्हणजे दुसरे योगीजन देवतांचे पूजन रूप यज्ञाचेच चांगल्या प्रकारे अनुष्ठान करतात. योगी म्हणजे साधक. काही साधक तर देवतांचीच पूजा करतात आणि अन्य साधक ब्रह्म अग्नो, आपल्याला संस्कृतच्या बरोबर पाहावं लागेल. म्हणजे ब्रह्म अग्नो यज्ञेन, हे परब्रह्म नाहीये. ब्रह्मलाच इष्ट मानून जे साधना करतात त्यांचा उल्लेख समजा. यज्ञाद्वारेच आत्मरूपी यज्ञाचे हवन म्हणजेच अनुष्ठान करतात, पूजा करतात. हा 26 नंबर आहे. अन्य म्हणजे दुसरे योगीजन श्रोत्र आदी सर्व इंद्रियांचं संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आणि दुसरे योगीजन शब्द आदी शब्दस्पर्श रूप रसगंध यांच्यापासून विषयांपासून दूर जाण्यासाठी अनुष्ठान करतात. समस्त विषयांना इंद्रियरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आता 27 मध्ये दुसरे योगीजन इंद्रियांच्या संपूर्ण क्रियांना आणि प्राणाच्या सर्व क्रियांना, प्राण म्हणजे श्वास, ज्ञानाने प्रकाशित आत्मसंयोगरूपी अग्नीमध्ये हवन करतात. म्हणजे आपला संयम कायम राखण्यासाठीच अभ्यास करतात. 28 मध्ये, चौथ्या अध्यायाचा 28. कित्येक पुरुष, कित्येक साधक भक्त द्रव्य संबंधात यज्ञ करणारे आहेत. म्हणजे जसं कुठे भंडारा केला, कुठे घोंगड्या वाटल्या आणि कुठे कोणती धर्मशाळा बनवली, तर म्हणतात काही लोक यालाच आपली अंतिम भक्ती लक्ष मानतात. आणि काही तपश्चर्या करतात, तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत. तथा अन्य काही योगरूपी म्हणजे आसन वगैरे करत राहतात. यातच पोटातलं पाणी हलवलं, स्नायू हलवले, यालाच अध्यात्म मानतात. तर काही अहिंसेसारख्या तीव्र व्रतांनी युक्त यत्नशील पुरुष, म्हणजे जसं तोंडावर पट्टी बांधायची, अनवाणी फिरायचं, अशा प्रकारे एखादा झाडू घेऊन फिरायचं, या प्रकारच्या साधनेलाच ते आपलं अंतिम लक्ष, अंतिम उपलब्धी, अंतिम साधना मानतात. यत्नशील पुरुष स्वाध्यायरूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. आता जसं कुणी गीतेचा पाठ केला, कुणी हा गायत्री मंत्र बनवला. यजुर्वेदातील अध्याय नंबर 36च्या मंत्र क्रमांक 3 मध्ये पुढे एक ओम अक्षर लावलं या लोकांनी. याचा जप करत राहतात आणि त्यालाच मोक्ष मानतात. नाही, सद्ग्रंथाच्या कोणत्याही अंशाला, मंत्राला किंवा अध्यायाला वाचल्याने त्यामुळे परमात्म्याची ओळख नक्कीच होते, पण मोक्ष नाही मिळत. मोक्षप्राप्तीची विधी यापासून भिन्न असते. जशी वीज आहे, लाईट, इलेक्ट्रिसिटी, हिच्या गुणांना वारंवार गायलं गेलं, ऐकवलं गेलं, कविता रचल्या. खूप चांगली आहे, अंधाराला उजेडात परावर्तित करते. आणि ती प्रोसिजर जर आपण आपलीशी केली नाही, पद्धत वापरली नाही ज्यामुळे कनेक्शन मिळेल, तर त्याशिवाय त्या विजेचे जे गुण आहेत ते प्राप्त होऊ शकत नाहीत. यासाठी स्वाध्यायाचं जे कारण आहे त्याचा फायदा काय आहे, आम्हाला जाणकारी मिळते की भगवान कसा आहे, कुठे राहतो, कसा प्राप्त होतो. आणि जोपर्यंत आपण ते साधन आपलंसं करत नाही तोपर्यंत त्याचा काही फायदाच नाही. तर हे सांगितलं आहे की कुणी स्वाध्यायरूपी ज्ञान यज्ञ करत असतात. पुढे पहा आता 29 आणि 30 मध्ये काय सांगितलं आहे अध्याय क्रमांक 4च्या. 29 आता 28 वाचला आपण. यात म्हटले की दुसरे कितीही योगीजन अपान वायूमधील प्राणवायूला हवन करतात, म्हणजे योगाभ्यास करत राहतात, श्वास उच्छ्वासच्या क्रियेवर प्राणायाम वगैरे करतात. अन्य योगीजन प्राणवायूमध्ये अपानवायूचं हवन करतात.
अन्य किती जण नियमित आहार घेणारे अल्पाहारी असतात, प्राणायाम परायण पुरुष जे प्राणायाम करत राहतात, प्राण आणि अपान यांच्या गतीला थांबवून प्राणातच हवन करतात, हे सारे साधक यज्ञांद्वारे पापाचा नाश करणारे, यज्ञाची माहिती असणारे आहेत. याचा अर्थ असा आहे की जेवढे सगळे साधक आहेत ते आपापल्या साधनेला पापनाशक समजणारे आहेत. जर यांना हे समजलं की ही साधना बरोबर नाहीये तर ते त्याचा लगेच त्याग करतील, मागे पुढे न पाहता. 4थ्या अध्यायातील 31व्या श्लोकात असं सांगितले की जे सत्साधना करत नाहीत, यज्ञातून वाचलेले अमृताचा अनुभव घेणारे सनातन परमधामाला प्राप्त होतात. आता पुण्यात्म्यांनो, श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय क्रमांक 3 मधील श्लोक क्रमांक 10 ते 15 मध्ये एक विशेष विवरण दिलं आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? रत्नप्रभा साहेबराव भुमरे. आपण कुठून आलात? निंबारी, गाव निंबारी, तालुका चतपूर, जिल्हा अमरावती. आपला व्यवसाय काय आहे? शेतमजुरी, शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013 मध्ये, मे महिन्यात. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? कृष्णाची भक्ती केली. कृष्णाचे सोडून गुरु आपला जय गुरुदेव गुरु केले. 13 वर्ष त्याची भक्ती केली, पण त्याच्यातून काही लाभ मिळाला नाही. उपवास करणं, एकादशी करणं, लड्डू जिलेबीचा उपास दाखवणं, नाणं, फुलं वाहणं, पाळणा करणं आणि सकाळी दुसऱ्या रोजी अधिक लेकरं जीव घालणं, एक आतुरते मनातून भक्ती करत होता. पण मग रात्री दिवसा ठेसते पोराच्या कानात मग हे गेलं, गव्हाचा दाणा गेला. नंतर मी म्हटलं, परमात्मा तुम्ही, श्रीकृष्ण परमात्मा तुम्हीच तर माझ्या पोराच्या कानातला काढून द्यावं. त्यानं दुसऱ्या रोजी काढून दिला, पण मोठा काढून दिला. 13 वर्ष झाले त्याच्यात होता कानात. मग अधिक दृढ भक्ती झाली का कृष्ण खरंच परमात्मा कृष्ण आहे, त्याची भक्ती केलीच पाहिजे. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपण श्रीकृष्ण यांना परमेश्वर मानत होतात आणि त्यांची भक्ती करत होतात, त्याचप्रमाणे त्यांच्या भक्तीमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टीतून आरामसुद्धा मिळत होतात. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या शरणात यावं असं का वाटलं आणि आपण त्यांच्या शरणात कशा आणि का आलात? ते एकदा टी व्ही पाहिल्यानंतर आमच्या घरी 2-4 पोरं बसले होते. ते म्हणे, दादा विद्या तू हे टी व्ही कशाला पाहता म्हणे, तू हे भगवतीला म्हणे काही दाढी नाही, मिशी नाही, काही कपडे नाही, काही गळ्यात काही नाही म्हणे, असं तर पाहू नको म्हणे, दुसरा पाय म्हणे तू. मॅट नाही, मला हेच पाहायचं आहे, तुम्ही उठून जा म्हटलं. मी तेच पाहतो. उठून गेल्यानंतर पुराला सांगितलं मी, बाबू SMS म्हणतात म्हटलं, खाली SMS कर म्हटलं. तर म्हटलं मग परमात्माच्या दिसत जाते, संत रामपालजी महाराजजवळ जाईन म्हटलं, ते आपला SMS तर आपल्याला निःशुल्क पुस्तक येईल. निःशुल्क पुस्तक आला. मग ते पुस्तक वाचलं मी 3 दिवस. खूप रडो. माझ्या घरी दुकान होतं, मग ते खरा बेडी हे ते होतं. मग तिथे पुस्तक वाचूनच ते पेटून टाकलं ते. आणि 2013 मध्ये संत रामपालजी महाराजच्या शरण आलेली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आला त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ तर खूप झाले व भगतजी. मी एका जणाच्या घरी सत्संग ऐकायला गेली, तिथून 5 फुटाहून पडली खाली. हे इथं लागलं, हे इथं, हे इकडून आहे 35% पडले. आणि 21 दिवसात दुरुस्त झाले. गुरुजी पाहायला आले, संत रामपालजी पाहायला आले. कुछ नहीं होता बोले बेटा, बोले तू भक्ती कर, बोले कुछ नहीं होता बोले. परमात्माची भक्ती तेवढी होतीच माझ्याजवळ का जरासा की क्षणभरी परमात्माला सोडत नव्हती. पण मग काय झालं की तिथून म्हटलं माझ्या पोटात गोळा आहे गुरुजी, अंगावर कर्ज आहे, कोर्टात केस आहे. म्हटलं कसं होईन परमात्मा म्हणे बेटा भक्ती कर तू, कुछ नाही होता बोले बेटा. त्याच दिवशी मग नामदान घ्यायला गेलो तर तिथं बाथरूममध्ये पडली तर परमात्मा आले आणि परमात्मानं उचललं. म्हणजे उठ बोले बेटा क्या हो गया ते गं. आणि उठली परमात्माने एका सेकंदात उठून आणलं. म्हणजे उठल्यानंतर त्याच रात्री
मतलब बेटा बोले 15 दिवस जाना नहीं, बोली है रुकना बोले, या कुछ भी हो बोली है रखना बोले, जाना नाही. तर मग 1 महिनाभर आश्रममध्ये होती बेरवाल्याला. तिथून मग घरी आली. घरी आली तर सर्व परमात्मानं सगळंच बरोबर करून टाकलं होतं. मी याच्या अगोदर केस होती ते केसही नील झाली, केशीचा निकाल होता, पैसे भेटले, गोळाही पोटातला नाहीसा झाला. हे संत रामपालजी महाराजने दया केली. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत येण्या अगोदर आपण श्रीकृष्णाला परमेश्वर मानत होतात आणि त्यांची भक्तीसुद्धा करत होतात. मला हे विचारायचं आहे की याच्या अगोदर आपण श्रीकृष्णजींना प्रार्थना केली होती का की मला या जे आपले जे प्रॉब्लेम होते, हे जसे आपल्या पोटामध्ये गोळा होता, त्याचप्रमाणे शेतीचा जो काही आपल्यावर केस चालू होती, तर ह्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी आपण त्यांना काही प्रार्थना केली होती का? श्रीकृष्णाला म्हटलं की पहा श्रीकृष्ण, तुम्ही तर परमात्मा हा, आम्हाला तुमच्याशी तर कोणी नाही, पण म्हटलं अंगावर 1 लाख कर्ज आहे, कोर्टात केस आहे आणि पोटात गोळा आहे, हे तुम्ही मला 3 दिवसात याचा निर्णय द्या. श्रीकृष्ण म्हणे माझ्यानं निर्णय होत नाही, माझ्याजवळ ते काही नाही म्हणे, तू वरते पाय म्हणे, वरते बघ म्हणे. आता वरते कोणता बघू, नावच नाही सांगितलं. म्हणून मी टी व्ही पाहिले, त्याच्या संत रामपालजी महाराज दिसले मला आणि त्याच्यापासून मला सर्व गोष्टीची सुटका झाली आणि परमात्मानं आम्हाला सर्व लाभ दिले. आत्ताच्या घडीला आपलं वय काय आहे? आत्ताच्या घडीला 71 झालं, 72 चालू आहे. तर या वृद्धापणात, या अशा म्हातारपणामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या शारीरिक व्याधी आज जडलेल्या आहेत? अर्ध्यांगी वायू गेला. आता मला गेल्या वर्षी मे महिन्यात परमात्माला म्हटलं तुम्ही परमात्मा हा, तर म्हटलं हे एवढं म्हटलं महागार हे कसं झालं, कसं कोण मला भाकर घालीन, कोण जीव घाली. तर म्हटलं तुम्ही म्हटलं प्रल्हादाची रक्षा केली, ध्रुवाची रक्षा केली, चिटीची रक्षा केली आणि त्या 40 फुटावर पाणी नेलं भगतजीसाठी. आणि इतकी म्हटलं परमात्मा तुमच्याकडून मला होत नाही म्हटलं. तर परमात्मानं दंड घेतला, तुरंत म्हटलं मला अर्ध्या अंगी निकाल केला परमात्मानं, काहीच नाही ठेवला, जसे आहे तसंच ठेवलं. तर आत्ता या वयामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोळ्या औषधं आज घेत आहात? साखऱ्या रोग आहे बाबा, परमात्मा दवाखान्यात गेलं का साखऱ्या रोग निघते. आणि घरी आलोच परमात्माला म्हटलं मला साखऱ्या रोग तुम्ही घेऊन घ्या आणि मला सगळं जेवण खाऊन करू द्या. बाकी म्हटलं दवाखान्यात गेलं तर मला रोग नाही निघत ना, काही नाही ना, काही नाही, कोणतीच बिमारी नाही. परमात्मानं सारी अटपून घेतली. फक्त म्हणे तू भक्ती कर, बाकी म्हणे सतलोकले जाऊ, तुले नेतो म्हणे, तू काही काळजी करू नको. आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण समाज बांधवांना काय संदेश द्याल? समाज बांधवांना इतकीच विनंती आहे, परमात्मा वारंवार जन्माला याने लागत, एक वेळा जन्माला या लागतं. संत रामपालजी महाराज की दीक्षा घ्या आणि आपलं जीवन सफल बनवा. जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावयाची असेल तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? टी व्ही येते, टी व्हीवर खाली पट्टी येते, त्याच्यावर नंबर आहे, तो नंबर याच्यावर लिहून फोन करायचा आश्रममध्ये. आश्रममध्ये फोन केल्यानंतर तिथून मग यायले नामदीक्षाच्या केंद्राचं नाव सांगतात, त्या केंद्रावर जाऊन आपण नामदीक्षा घेऊ शकता. या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात? काहीच 10 पैसे मोजा नाही लागत, निःशुल्क आहे सगळं. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951
किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.